आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। गणेशोत्सव काळात आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी, गणेशोत्सव मंडळांचे मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर धावणारा डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस बंद राहणार। 28 ते 30 जून दरम्यान राहणार बंद। पुणतांबा, कान्हेगाव आणि दौंड मनमाड विभागातील दुहेरीकरणाच्या कामामुळे गाड्या रद्द। मुंबईत शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज। 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईत पावसाच्या आगमनानंतर भाज्यांचे दर कडाडले। मिरची 140 रुपये प्रति किलो। पुण्याच्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग। पालखीच्या रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचे व्यवस्थापन पूर्ण। बदलत्या हवामानाचा टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम। टोमॅटो 80 ते 100 रुपये प्रति किलो। पुण्यातील सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतुकीसाठी आजपासून नव्याने व्यवस्थापन। ठराविक वेळेत वाहतूक बंद ठेवून पर्यटकांची वाहनं टप्प्याटप्प्याने गडावर सोडण्यात येणार। वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मुंबईतील डॉक्टर दिंडी पंढरपूरच्या वाटेवर। पायी दिंडी सोहळ्यात फिरता मोफत दवाखाना। 31 वर्षांपासून मुंबईहून निघते डॉक्टर दिंडी। पावसामुळे लहान मुलांच्या आजारपणात वाढ। लहान मुलांमधील डायरियाचं प्रमाण वाढलं। लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन।